श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो गीत बहार फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन संजय वैरागर यांचं. रसिक हो, नमस्कार. आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात मी संजय वैरागर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आता गणरायाचं आगमन काही दिवसातच अगदी जवळ आहे, तेव्हा या कार्यक्रमाला अनुसरून सुरू करूया आजचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार. बघूया आजचा पहिला फोन कॉल. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय? मी भाळवणीवरून प्राध्यापक केशव चेमटे बोलतोय सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय म्हणता सर? काही नाही तर मजेत. पाऊस येतोय 2 दिवसापासून. बर बर. थोडाफार पावसाचा आनंद. क्या बात. ग्रामीण भागातली पिकं नष्ट व्हायला लागली होते, परंतु त्यांना थोडस जीवदान भेटलं या कालच्या पावसानं. बरोबर आहे. संजीवनी मिळाली एक प्रकारे. हो, संजीवनी मिळाली. हो हो. सध्या मुगाची काढणी चालू आहे परिसरामध्ये. बर बर. निसर्ग हिरवाईनं नटलेला आहे. बर बर. आणि अतिशय सुंदर असं परिसरात चांगलं वातावरण झालेलं आहे. त्या निमित्ताने कुठलं गीत ऐकायचं सर आपल्याला? निसर्ग राजा ऐक सांगतो. क्या बात आहे. खूप सुंदर गाणं निसर्गावर सांगितलं. प्रेम केलंच पाहिजे ना. प्रत्येकानं निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. तुमच्या परिसरात कुठली पिकं घेतली जातात सर शक्यतो जे खरीप हंगाम जो आहे त्या खरीप हंगामामध्ये कमी कष्टाचं, कमी भांडवलामध्ये आणि चांगलं उत्पन्न देणारं मुगाच्या पिकाला प्राधान्य दिलं जातं. बर बर. हा, आणि रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा पिकं घेतली जातात. बर बर. ठीक आहे सर. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद सर. कुणाला काही सांगू नका. कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते. गुपित जपलं रे कुणी माझ्या मनात लपलंय रे. 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 निसर्ग राजा ऐक सांगते. तो दिसला मी पाहिले परी ते कुर्याने. डोळ्यात इशारे हसले ते मोठ्या चोऱ्याने. कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठन हल्ले शब्दन जुळले. ओठन हल्ले शब्दन जुळले. थोडे चुकले कुणी माझ्या मनात लपलंय रे. 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 निसर्ग राजा ऐक सांगतो. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय? मी शिवाजी बडे नागापूर अहिल्यानगर म्हणून बोलतोय. नमस्कार शिवाजीराव. नमस्कार. नमस्कार. मला एक गाणं ऐकायचं होतं. ते झुलका फुल म्हटलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं ऐकायचं होतं. कुठलं गाणं? ते गाणं हिंदू बनेगा मुसलमान बनेगा शान की औलाद इंसान बनेगा. ठीक आहे बडेजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हो हो धूल का फूल या चित्रपटातलं हे गीत. चालेल.
बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है। अच्छा है अभी तक तेरा कुछ नाम नहीं है, तुझको किसी मजहब से कोई काम नहीं है। जिस इल्म ने इंसानों को तकसीम किया है, उस इल्म का तुझ पर कोई इल्जाम नहीं है। तू बदले हुए वक्त की पहचान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हा सर, मी सिंधी कॉलनी प्रकाश बोलतोय सर. नमस्कार प्रकाश जी. हा नमस्कार सर. काय करता प्रकाश जी आपण? सर माझ्या दुकान आहे किराणीच्या झुलेलाल मंदिरला खेटून सर, सिंधी कॉलनीला. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? सर आजचे गाणं ऐकायचं होतं गणपतीचे निमित्त सर. आता गणपती येऊ राहिले सर, 2-4 दिवसांनी गणपती आपले भारतामध्ये सर. बर बर. देवा हो देवा. क्या बात. चित्रपट बघितला का? हो सर. लहान वाजू सर पिक्चर ज्यांनी नाही बघितलं तर मग गणपती विषय त्याला माहितच नाही सर. हो बरोबर बरोबर. ठीक आहे प्रकाश जी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं ही. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. अद्भुत रूप ये काया भारी, महिमा बड़ी है दर्शन की. महिमा बड़ी है दर्शन की. बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की, जो भी इच्छा हो मन की. ओ जो भी इच्छा हो मन की. गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हाँ हमसे बढ़कर कौन. देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हा मी रघुनाथ दुकानदार बोलतोय करमळ्यावरून सर. नमस्कार रघुनाथ जी. नमस्कार. अहो आता गणेशोत्सव जवळ आलाय ना. हो हो. आणि लहान मुलापासून
बर. ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एक आनंद असतो गणेश उत्सवामध्ये. आणि गणेश उत्सव 27 तारखेला आहे. हो. गणेश चतुर्थी 27 ला आहे. बरोबर आहे. आणि काय होतं, गणेश उत्सव आले की गौरी आपण म्हणतो ना, गौरी गणपती, म्हणजे महिला मंडळी देखील खुश असतात. नक्कीच बरोबर आहे. आणि आपण म्हणतो ना, मिनी दिवाळी साजरी होते ना, घरामध्ये गोडधोड पदार्थ, विविध प्रकारची मिठाई आपण आणतो. त्याच्यामुळे घरातील मुलं देखील खुश असतात. त्या निमित्ताने कुठलं गीत ऐकायचं? आता तुम्हाला सांगतो, ते म्हणजे आपल्याला गौराईबद्दल गीत ऐकायचं होतं. तुम्हाला सांगतो, त्या निमित्ताने गीत ऐकायचं होतं. पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे? पाऊस संततधार चालू आहे, मोठा पाऊस नाही. बर. म्हणजे संततधार म्हणजे कसं होतंय, मोर पाऊस आहे आपण जे म्हणतो जमिनीमध्ये ओलावा टिकवण्यासाठी. हो हो. परंतु धरणं वगैरे जे काय आपण म्हणतो का नाही, पाझर तलाव वगैरे, ते काय अजून बांधलेलं नाहीत आमच्या तालुक्यात. पिकापुरता झाला पाऊस. हा, पिकापुरता झाला, कारण आमचं ज्वारीचं पीक असतं ना जिल्ह्यामध्ये जास्त. हो हो हो. ज्वारीसाठी पेरण्यासाठी पाऊस झालाय. ज्वारीचं माहेरघर आहे सोलापूर. हो हो, माहेरघरी. बरोबर आहे की. ज्वारीचं क्वार्टर म्हणतात ना आमच्या जिल्ह्याला. हो. आणि ज्वारी देखील सर आमची एक पांढरी शुभ्र असते. बर बर. म्हणजे बाकीच्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्वारी थोडे पिवळसर असतात ना. हो. आमचा कडबा देखील चांगला असतो, जनावरांना खाण्यासाठी योग्य, आणि ज्वारी देखील चांगली असते. हो. वैशिष्ट्य आहे त्या ज्वारीचं सोलापूरचं. वैशिष्ट्य आहे. आणि ज्वारी तुम्हाला सांगतो, खाण्यासाठी शरीराला पण चांगले ना, म्हणजे पचन पण देखील लवकर होतं ना ज्वारीचं. हो, पौष्टिक असते, पौष्टिक. हा, पौष्टिक असते. ठीक आहे रघुनाथजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं ही गीत. धन्यवाद. कपाळाला सोबत या पंकवासाची आग.
झिंपुरी झिम चल घालून गाणं झिंपुरी झिंपुरी झिम हे गगराबाई मदन तळून जाई हे गगराबाई मदन तळून जाई संसाराच्या अंगणात धरती काय हो मेळा ग संसाराच्या अंगणात धरती काय हो मेळा ग अन कपाळाला सोबत या कुंकवाचा टिळा ग कपाळाला सोबत या कुंकवाचा टिळा ग अन कपाळाला सोबत या कुंकवाचा टिळा ग कपाळाला सोबत या कुंकवाचा मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? नमस्कार सर, मी राऊरी ज्ञानदेव शेटे बोलतोय. नमस्कार शेट्टीजी. नमस्कार. काय करता शेट्टीजी पाटील आपण? आम्ही शेती करतो सर. विद्यापीठ आम्ही शेजारीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे ना, त्याच्या शेजारी खालच्या सिलिंग सिंगापूर रोडला आहे आम्ही. बर बर. काय आहे शेतामध्ये सध्या? शेतामध्ये ऊस आहे, घास आहे, मका आहे, सोयाबीन आहे. सगळे पिकं चांगले. पाऊस बरा झाला चालू, म्हणजे चालू पिकांना बरं झालं, थोडाफार पाणी झाला. बर बर बर. पाण्याचा काय स्रोत आहे? पाणी पाटाचं पण विहिरी, बोर, पाणी भरपूर आहे सर. जास्त पाण्याने उलट जमिनी उकळायला लागल्यात नाही पाण्यामुळे. क्या बात. थोडं पाणी प्रमाणातच पाहिजे, जास्त पाणी असं नाही. मुळा धरण जवळ आहे ना तुम्हाला? हो, मुळा धरणामुळे जास्त पर्क्युलेशन होतं. हो. आपलं गणपती उत्सव आता भरपूर मोठ्या प्रमाणात साजरा होतो सर आपल्याकडे. खूप मस्त. फक्त ते सार्वजनिक हे करायला पाहिजेत, म्हणजे ज्या बाकी एक गाव एक गणपती तर खराब होत नाही गावातलं. मग बरोबर आहे. आणि ती परंपरा संस्कृती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. हा, संस्कृती जपली पाहिजे आपली. आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचंय? मला गुरुदत्तचं गीत ऐकायचं. एखादं गुरुदत्तचं भारी गीत असलं तिथला. गुरुदत्त मला खूप म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं सर. नाव जरी घेतो गुरुदत्त, तो दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर, म्हणजे एकदम ऊर भरून येतो जागण्याला स्फूर्ती. क्या बात. प्रत्येक सुरुवातीने ना देवाची सेवा करा. आपलं आयुष्य भारी आहे, आयुष्य चांगलं जाईल आपल्याला, असं. नक्कीच नक्कीच. ठीक आहे शेट्टीजी, आपण हॅलो गीत बहार मध्ये फोन केला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 भवतापाच्या डोही बुडता नाम दत्त हे स्मरले भवतापाच्या डोही बुडता नाम दत्त हे स्मरले गुरु करुणेच्या भावफळावर जीवन अवघे तरले गुरु करुणेच्या भावफळावर जीवन अवघे तरले नाम दत्त हृदयासी असता भवमुक्ती ही येई खरा नाम दत्त हृदयासी असता भवमुक्ती ही येई खरा परमानंद आनंद कंदा योगी राज तो स्मरा स्मरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दर गुरुवारी यागा भारी दत्त आरती गाऊ दर गुरुवारी यागा भारी दत्त आरती गाऊ त्रिशूल डमरू करी कमंडलु दत्तराज तो पाहू त्रिशूल डमरू करी कमंडलु दत्तराज तो पाहू
कामधेनु जगताची माता वात्सल्याचा मूर्त धरा कामधेनु जगताची माता वात्सल्याचा मूर्त धरा औदुंबर तरु कल्पतरु हो दत्तमूर्ती ही नयनी भरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय? हा सर नमस्कार, मी वैजापूर अप्पासाहेब जाधव बोलते सर. नमस्कार अप्पासाहेब जी. हा सर, नगर केंद्राचे कार्यक्रम मी ऐकत असतो वारंवार. क्या बात है. खूपच दर्जेदार आणि उत्कृष्ट आणि ज्ञानवर्धक माहिती असते सर. अति सुंदर. हा, मी आकाशवाणी नगर केंद्राचा खूप मोठा फॅन आहे सर. वाह, क्या बात है. सगळे निवेदिका ताईंचे खूप खूप आभार. इथे इतके सुंदर आणि उत्कृष्ट कार्यक्रम सादर करतात. धन्यवाद. हा सर, मी आज एक गीत ऐकू इच्छितो सर. कुठलं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमात? गणपती बाप्पा येणार आहे बरं का, तर एक गणपती बाप्पाचं एक मराठी गाणं तुमच्या कुठलंही लावलं तरी चालेल सर. बरं. अप्पासाहेब जी काय करता आपण? सर मी हॉस्पिटलमध्ये जॉब करतो सर. बरं. वैजापूरला या क्षेत्रामध्ये सर. बरं. वैजापूरला पाऊस काय म्हणतोय? वैजापूर पाऊस आहे सर, रिमझिम चालू आहे सर. बरं. समाधानकारक आहे. गाणं लावा सर. माझ्यासोबत माझे मित्र आहे सर, आमचे आदरणीय ठाकूर धोंडराम सिंग राजपूत, मी अप्पासाहेब जाधव, आमचे डॉक्टर साईनाथ पेहरे, आम्हाला सगळ्यांना मिळून गणपतीचं गीत ऐकायचं सर. नक्कीच. अहिल्यानगर केंद्र ऐकायला येतं तिकडे वैजापूरला? हो सर, सुस्पष्ट आवाज येतो सर. क्या बात. खूप छान आहे अप्पासाहेब जी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत. कोण बोलतंय? प्राध्यापक रवींद्र चव्हाण बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार. काय करता सर आपण? आम्हाला विषय आहे प्रसार माध्यम. वा. आणि विद्यार्थ्यांसमोर प्रसार माध्यमाचं मला आकाशवाणी बद्दल फार आपुलकी आहे आणि विद्यार्थ्यांना पण ते आम्ही समजून सांगतो की माध्यम कोणतं महत्वाचं आहे. त्यामध्ये रेडिओ आम्हाला शिकण्यासाठी किंवा एक मुलांना त्याची कल्पना कळावी म्हणून हा विषय आमच्या समोर विद्यापीठाने सादर केलेला आहे. आम्हाला दिलेला आहे आणि तो आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो. क्या बात आहे. हा, आणि आम्हाला साठी सुद्धा आकाशवाणी आम्हाला फार महत्वाची आहे. बरं. कुठल्या कॉलेजला आहात आपण सर? ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा. तुमच्या नेवासा परिसराबद्दल सांगा ना काही माहिती. हा, इथं ज्ञानेश्वर मंदिर आहे. ज्ञानेश्वर मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सचिनानंद बाबांना सांगून ज्ञानेश्वरी काम ज्ञानेश्वरी लिहिली गेली. राज मंदिर आहे. चांगला परिसर आहे आमचा. सुजलाम सुफलाम. हो, हिरवागार सुफलाम सुफलाम आहे. क्या बात आहे. शेतकऱ्यांसाठी सुखद आता आनंद मिळत आहे. पाऊस पडत आहे. समाधानकारक पाऊस आहे. हो, समाधानकारक पाऊस आहे. चव्हाण सर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय? आम्हाला गीतमाला आमच्या या पुस्तकामध्ये गीतमालाचं गीत आहे. त्याला आम्हाला ऐकायचंय. म्हणजे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये ते ऐकतील. हा खेळ कुणाला दैवाचा कळाला देवता. हो. वा, क्या बात आहे. खूप सुंदर गीत सांगितलं सर तुम्ही. हो. ठीक आहे सर. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं देवता या चित्रपटातलं हे गीत. हो, धन्यवाद. खेळ कोणाला दैवाचा कळला, खेळ कोणाला दैवाचा कळला. मी असो तू
खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो ही असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. हार कुणाची जीत कुणाची, झुंज चालली दोन मनांची. ओ आ हार कुणाची जीत कुणाची, झुंज चालली दोन मनांची. खेळ कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो हा असो कुणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. कुणाला दैवाचा कळला, खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो तू असो हा असो कोणी असो, दैव लेखना कधी कुणा टळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. कुणाला दैवाचा कळला. खेळ कुणाला दैवाचा कळला. बरं तर रसिको, आजच्या हॅलो गीत बहार कार्यक्रमात आज इथेच थांबूया. हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या कार्यक्रमात आम्हास नक्की कळवा. या कार्यक्रमासाठी तंत्रसाह्य केलं होतं महेंद्र रोहकले यांनी. मी संजय वायरगर आपला निरोप घेतो. नमस्कार.